शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरजानुगम्यं वन्दे वैष्णवं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेवो नमस्कारः केशवं प्रति गच्छति। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम। ओम नमः शिवाय। श्रोते हो, आज आपण जो काही पांडवांचा आणि कौरवांचा सोंगट्यांचा खेळ म्हणजे पट मांडून तिथे काय घडलं त्याचा थोडासा विचार करणार आहोत। त्यालाच असं म्हणतात की उद्धव गीता। उद्धव गीता म्हणजे काय तर भगवान श्रीकृष्ण आणि भक्त उद्धव यांच्यातील संवाद म्हणजे ही गीता। उद्धव लहानपणापासून श्रीकृष्णाबरोबर त्याचा सारथी म्हणून तो काम करीत असे आणि त्याची अनेक प्रकारे सेवा केली। त्याने श्रीकृष्णाकडे आपली कोणती इच्छा प्रकट केली नाही किंवा काही मागितलं नाही। त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण आपला अवतार कार्य संपवण्याच्या मार्गावर होते, तेव्हा ते त्याला सांगतायत की हे भगवंता, अरे भगवंता, मी भगवंत आहे, तू माझा शिष्य आहेस, हे उद्धवा, तुला जे काय हवं असेल ते तू माग। कारण किती जणांनी तरी माझ्याकडे मागून मी त्यांना देऊन अत्यंत सुखी केलेलं आहे आणि त्याच्यात मला अतिशय आनंद झालेला आहे। तर तू काहीच मागितलं नाही आहेस, तर का असं बरं, तर तू काहीतरी माग। तर समाधानाने मला असा अवतार कार्य पूर्ण करावायचा आहे, तर तो माझं समाधान तू पूर्ण करून घे। तुझ्यासाठी सुद्धा मला काहीतरी द्यायचं आहे। पुन्हा पुन्हा मी तुला सांगतोय की तू काहीतरी माझ्याकडे माग। उद्धवाने स्वतःसाठी काही मागितले नाही आणि लहानपणापासूनच ते श्रीकृष्ण येत असलेल्या त्याचे कार्य, त्यांच्यातील तफावत, ह्या सगळ्या गोष्टी दिसून येत होत्या। त्यांनी भगवान श्रीकृष्णाला विचारले, भगवंत, तुम्ही आम्हाला जीवन काय आहे हे शिकवलं आणि त्याप्रमाणे आम्ही वागतोय, पण तुम्ही ते वेगळ्या पद्धतीने जगत आहात, ते कसं काय? आणि तुम्ही ज्या वेळेला या कुरुक्षेत्रावरती जी गीता सांगितली ती भगवद्गीता म्हणून श्रीकृष्ण सांगतात की ती मी गीता सांगितली ती भगवद्गीता आणि आता मी सांगणार आहे ती भक्तियोगामध्ये झालेली उद्धव गीता। उद्धव गीता हे त्या उद्धव गीतेचं नाव आहे आणि ते मी तुला आता सांगणार आहे, ते तू ऐक। आणि ते सांगतात, उद्धवाने केले, श्रीकृष्ण, प्रथम मला सांगा की खरा मित्र कोणाला म्हणायचा? उद्धवाने प्रश्न विचारायला त्याला सुरुवात केली आहे। खरा मित्र कोणाला म्हणायचं? भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतायत, गरज असेल तेव्हा न बोलावण्याशिवाय, गरज असेल तेव्हा न बोलावण्याशिवाय आपल्या मित्राच्या मदतीला जो धावतो तो खरा मित्र होय, असं ते त्याला सांगतात। आणि मग त्यानंतर त्यांचं संभाषण होतं। त्या संभाषणामध्ये श्रीकृष्ण त्यांना अनेक प्रश्न विचारतो आणि श्रीकृष्णाबरोबरच उद्धवसुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं देऊन ते उद्धव त्यांना प्रश्न विचारतात। त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारताना उद्धव असं म्हणतो, त्याच्या डोळ्यात अश्रू येतात, त्याला वाईट वाटतं कारण तो अनेक प्रश्न विचारणार आहे पुढे। आणि त्याने सांगितलं, ते एकट्या उद्धवाचेच प्रश्न नाहीत, उद्धव असं सांगतोय ते माझे एकट्याचे प्रश्न नाही आहेत, तर ते महाभारत वाचणाऱ्या आम्हा सर्वांचेच प्रश्न आहेत, जे उद्धवाने आधी देवांना विचारलेले होतो। म्हणजे सगळ्यांचा प्रश्न आहे की असं का, असं का, असं का मी विचारतोय, पण माझ्याबरोबर सगळ्यांचेच प्रश्न आहेत, तर त्याची मला तुला उत्तरं हवेत। आता दुसरा प्रश्न त्याने विचारला आहे की पांडवांना तू अत्यंत प्रिय होतास आणि पांडव तुला प्रिय होते, मग पांडव प्रिय असताना हा जो काय खेळ चाललेला होता, हा खेळ कसला होता? तर पट, बुद्धिबळ खेळण्याचा। आता बुद्धिबळ खेळण्याचा पट कौरव आणि पांडव यांच्यामध्ये कसा, कुणी आणि का, कसा, कुणी आणि का घातला, खेळ सुरू केला आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता ते पाहूया। ज्या वेळेला खांडव वन या पांडवांना दिलं, ते खांडव वन म्हणजे अत्यंत अत्यंत वाईट विषारी वृक्ष, हिंस्र श्वापदव, सगळीकडे फिरणारे हिंस्र श्वापदव, सरपटणारे प्राणी, चावणारे, सगळीकडे
अत्यंत घाणेरडी अशी ती भूमी होती. ती भूमी या सगळ्या द्रोणाचार्याने, कृपाचार्याने, भीष्माचार्याने सगळ्यांनी सांगितलं आणि त्याने सांगितलं की त्यांचासुद्धा याच्यावरती अधिकार आहे, तर तू त्यांना कोणती तरी भूमी द्यायलाच पाहिजे. त्यावेळेला दुर्योधन ती भूमी देतो आणि ती खांडववन, खांडवनामध्ये त्यावेळेला पाऊल टाकायला जागा नव्हती, इतकी घाणेरडी ती बस्ती होती. बस्ती म्हणजे माणसं नव्हती पण सगळे वनस्पती आणि सगळी. मग त्यावेळेला प्रश्न असा पडला पांडवांना की आता इथे आपण राहायचं कसं आणि करायचं काय. त्यावेळेला तिथे अग्नी देवता प्रगट झाली. अग्नीने या पांडवांना सहकार्य केलं. कसं सहकार्य केलं तर अग्नी सगळी वृक्ष, झाडं, माडं, गवत दिवत सगळं त्यांनी जाळून टाकलं आणि भूमी सगळी स्वच्छ केली. हे करीत असताना, झाडं झुडपं तोडत असताना, अग्नी म्हणजे ती जळत असताना इंद्र, पाऊस पडायचा. कारण इंद्र आणि अग्नी यांचं वैर होतं. देवांच्यात पुष्कळ वैर होतं एकमेकांच्यात बघायला गेलं तर पाऊस पडायचा आणि ते शांत व्हायचं. मग पुन्हा आग थांबली की हे काम थांबायचं. असं किती दिवस चालतो. शेवटी या अग्नीने पूर्णपणे नेस्तनाभूत सगळ्याचा केला आणि सुंदर अशी त्यांना स्वच्छ अशी ती जागा करून दिली. आणि तिथे मग पांडवांनी आपल्या पराक्रमाने, आपल्या बुद्धीच्या जोरावरती त्या ठिकाणी सुंदर अशी नगरी वसवली आणि तीच इंद्रनगरी अशा नावाने प्रसिद्ध झाली. खांडववन आता नाहीसं झालं. आता ही इंद्रनगरी पाहिल्यानंतर या दुर्योधन आणि दुःशासन यांच्या पोटात दुखायला लागलं. कारण आपण तर हस्तिनापुरात राहतो आहे, तिथे काही इतकी सुंदर नगरी नाही आहे. मग आपल्याला आता ही नगरी मिळायला पाहिजे. म्हणून आता आपण काहीतरी युक्ती करायची. त्यांची डोकी इतकी चलाख होती आणि इतकी वाईट बुद्धीची होती, पण त्यांच्याकडे भरपूर पैसा होता, विवेकबुद्धी होती आणि त्या पैशाच्या आणि विवेकबुद्धीवरती ते सगळं काही हे करीत होते. आणि त्यांना या सगळ्या विश्वामित्र, त्याच्यानंतर भीष्माचार्य, कृपाचार्य हे आचार्यांची पण त्यांना मदत होती. एकदा श्रीकृष्णाने यांना सगळ्यांना विचारलं होतं की तुम्ही एवढे बुद्धिवान आहात, तुमच्याकडे एवढं ज्ञान आहे, मग तुम्ही ह्यांचे मिंधे का आहात. तर त्यावेळेला ते काय सांगतात, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, की ते सांगतात की आम्ही पैशाचे लाचारी आहोत, पैशाचे लाचारी आहोत आणि म्हणून आम्ही कारण आम्हाला आश्रम चालवायचे, आम्हाला खूप काहीतरी प्रगती इथे करायची आहे आणि आमच्याकडे पैसा नाही आणि त्यामुळे आम्हाला पैशाची गरज आहे. म्हणून तर आम्ही यांच्या बाजूने आहोत, नाही तर आमचं काही इथे काम नाही आहे. खरं म्हणजे तो भीष्माचार्य श्रीकृष्णाला सांगतायत, अर्थस्य पुरुषो दासः, अर्थस्य पुरुषो दासा, अर्थ म्हणजे पैसा, अर्थस्य पुरुषो, आम्ही पुरुष म्हणजे आम्ही हे दास आहोत त्यांचे पैशासाठी, पण आम्हाला हे करावं लागतं आहे कारण आम्हाला आश्रम चालवायचे. ठीक आहे. आणि मग पुढे सुरू झालं ते रणांगण. आता यामध्ये हे सगळं चालू असताना हा उद्धव त्या श्रीकृष्णाला विचारत आहेत की हे सगळं ठीक आहे, पण तरीसुद्धा हे जे पांडव होते त्या पांडवांनी त्यांना म्हणजे पट खेळण्यासाठी, द्यूत खेळण्यासाठी होकार का दिला. त्याचं कारण असं होतं की आता ती इंद्रनगरी तयार झाली होती, आम्ही पण कौरवांसारखे मोठे झालेलो होतो, आम्ही पण द्रोणाचार्य, दृष्टाचार्य यांच्यासारखं, दुर्योधनासारखे वीर पुरुष होतो, मग आम्हालासुद्धा त्यांच्या बरोबरीने वागायला पाहिजे. आणि असं असल्या कारणामुळे ते म्हणतील त्याप्रमाणे वागायला लागले. आणि एक दिवस दुर्योधनाने आणि यांनी सगळ्यांनी सांगितलं की आपण खेळ म्हणून सोमट्यांचा खेळ खेळायचा, फाशांचा खेळ खेळायचा, द्यूत म्हणतात त्याला, ते खेळायचं. आणि जे त्यात हरतील त्यांना जी काही शिक्षा असेल ती आपण करायची. शिक्षा काय होती तर 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. आम्ही हरलो तर आम्ही, तुम्ही हरलात तर तुम्ही, म्हणजे पांडव आणि कौरव. आता हे असं ठरल्यानंतर पांडवांना बुद्धिमत्ता नव्हती असं म्हणता येणार नाही, पण कमीच होती आणि त्यामुळे विवेकबुद्धी त्यांच्याकडे नव्हतीच खरं म्हणजे.
आणि त्यामुळे त्यांनी सरळ होकार म्हणून देऊन टाकला. त्यांना असं वाटत होतं की आम्ही आता मोठे झालो, इंद्रप्रस्थासारखं आमचं राज्य तयार झालेलं आहे, आमचं सिंहासन आहे, आम्ही आता कितीतरी मोठे झालेलो आहोत कौरवांपेक्षा सुद्धा, त्यामुळे आपल्याला आता खेळायला यांच्याबरोबर हरकत नाही. डाव मांडायचा ठरला आणि सभा भरली. एकीकडे कौरव, एकीकडे पांडव. आणि त्यावेळेला हा उद्धव श्रीकृष्णाला दुसरा प्रश्न विचारतोय की भगवान, तुम्ही तर या सगळ्यावरती प्रेम करणारे, तुमचे लाडके आवडते असे सगळे शिष्य, मग तुम्ही त्यांना यामध्ये पडू नका असं का नाही सांगितलं? त्यावेळेला श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत, अरे उद्धवा, मी असा नाही आहे. ज्या वेळेला ही त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी घडल्या आणि हा द्यूत डाव खेळायचं ठरलं, त्यावेळेला प्रत्यक्ष पांडवाने आमच्यामध्ये तू पडू नको असं मला सांगितलं होतं आणि म्हणून मी याच्यामध्ये पडलो नाही. नाहीतर त्याच वेळेला जर मी त्यांना सांगितलं असतं दूध खेळायला मध्ये भाग पाडू नका, तर यांची इंद्रनगरी त्यांच्याकडेच राहिली होती. पण त्यांना खूप गर्व झालेला होता, आम्ही कोणीतरी श्रेष्ठ आहोत. आणि म्हणून त्या श्रीकृष्णाला असं सांगितलं की तू मध्ये पडू नको, आम्ही आमचं काय ते बघू. मग श्रीकृष्ण तिथे तरी श्रीकृष्ण त्या सभागृहामध्ये मोठ्या ह्याच्यामध्ये बाजूला लांब उभा होता आणि सगळं दृश्य पाहत होता. म्हणता म्हणता फासे खेळायला सुरुवात झाली. फासे खेळत असताना यांना काही एक फासे खेळता येत नव्हती. विवेकबुद्धी होती पण फासे खेळायची अक्कल नव्हती. मग याने कुणाला हाताशी धरलं? शकुनी मामा. शकुनी मामा हे परिपूर्ण कौरवांकडचे होते आणि शकुनी मामाने कसे फासे खेळायचे, कसे टाकायचे, काय म्हणायचं ते तेच म्हणायचे. त्यांच्याजवळ फासे होते, ते फासे एका राक्षसाच्या हाडाचे बनवलेले होते आणि ते फासे टाकत असताना पटावरती असा शकुनी मामा आवाज, कोणी फासा टाकला तरी हे करणं असे म्हणायचे की दान पडलंच पाहिजे. मग त्यावेळेला भगवान सांगतायत की अरे तुला माहीत नाही आहे, पण त्यावेळेला त्यांच्यामध्ये एवढं विवेकबुद्धी होती आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे अमाप पैसा होता आणि या पांडवांकडे विवेकबुद्धी, धर्मराजाकडे सुद्धा विवेकबुद्धी नव्हती आणि पैसा तर अजिबात नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये ते हे जे होते पट खेळण्याची जी स्पर्धा होती किंवा त्याने रचलेलं होतं ते की असं झालं तर काय करायचं, आणि अशा पद्धतीने त्यावेळेला पांडव हरले. पांडवांना, पाचही पांडवांना त्याने काय केलं, वेठीस धरून त्यांना जिंकून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही हरलेले आहात, तुम्हाला आता काही करायचा अधिकार नाही. आणि त्यावेळेला शकुनी मामाचा दुसरा मुलगा तो दुर्योधन आणि दुःशासन द्रौपदीला आणायला गेला. द्रौपदी तिकडेच होती. द्रौपदीला आणायला गेला, तिला हात धरून आणली आणि द्रौपदी ज्या वेळेला त्या रंगमहालामध्ये आली त्यावेळेला त्यांचे वादविवाद चाललेले होते. त्यामध्ये ती सहभागी झाली नव्हती पण ती शांतपणे ऐकत होती. मला का आणलं, कशासाठी आणलं, काय केलं, कोण जिंकलं, माझा काय संबंध, काही बोलायला तयार नाही. शेवटी हे सगळं ठरल्यानंतर शकुनी मामा तिच्याकडे एकटक बघत होता. केस तिचे पिंजरून टाकलेले होते, साडी. आत्ता पुढे काय झालं तर शकुनी मामाने तिच्या साडीला हात घातला आणि त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की हा काही डाव वेगळाच आहे, हे आपल्यासाठी योग्य नाही. आणि मग ती तेव्हा श्रीकृष्णाला हाक मारते, हरी हरी धाव, कृष्णा धाव, कृष्णा धाव, हरी धाव, हरी धाव, हरी धाव. हरी ऐकत होता पण अगदी ज्या वेळेला तिच्यावर अशी पाळी आली तेव्हा हरीने कोणालाही न कळतील असे तिला वस्त्र पुरवली, साड्या पुरवल्या आणि तिची लाज राखली, लज्जा रक्षण तिचं केलं. कोणी अखेरीस, कारण त्यावेळेला पांडवांनी सांगितलं होतं आमच्या तू भानगडीत पडू नको, तू या डावात पडू नको, आम्ही जिंकू काय करू. आणि अखेरीला ह्या द्रौपदीचं वस्त्रहरण करीत असताना श्रीकृष्णाने काय केलं, सावधपणे तिला सावरलं. पण हे 4-5 पांडव
त्यांना जिंकलेले होते कौरवाने, त्यामुळे आता ह्यांना काहीतरी शिक्षा, ठरलेली शिक्षा होती 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. आता पांडवांनी हे करायचं. आणि त्यावेळेला मग तुम्हाला काय वाटते कोण मिळेल? अरे खेळत असताना सुद्धा उद्धव पुढचा प्रश्न त्यांना विचारतोय, तुम्ही का नाही तिथे खेळायला गेलात? अरे तुला माहिती होतं का की मी जर नुसता बोललो असतो किंवा तो खेळत असताना त्याच्या डावावरती मी नुसता डाव टाकला असता तरीसुद्धा माझ्या कल्पनेनुसार तो डाव मी जिंकला असतो. पण मला सांगितलं होतं त्याने आमच्या भानगडीत पडायचं नाही, तू इथे यायचं नाही. श्रीकृष्णाला या पांडवाने सांगितलं होतं. एवढे ते बेपर्वाई झालेले होते. कशासाठी? इंद्रप्रस्थ नगरीमुळे. त्यांना वाटत होतं आम्ही कोणी मोठे झालो. आणि अखेरीला या पांडवांना कौरवाने जिंकून घेतलं आणि त्यांना वनवासात पाठवलं. का? तर त्यांना इंद्रप्रस्थ नगरी स्वतःची करायची होती. कृष्ण सांगतायत त्यांच्याजवळ विवेक आहे ही मोठी चूक. आणि दुसरं म्हणजे त्यांनी मला सांगितलं या भानगडीत तू पडायचं नाही, ही दुसरी चूक. आणि त्यामुळे सर्वस्व नष्ट होऊन पांडवांना पुन्हा वनवास भोगावा लागला. वनवासात जन्माला आले आणि पुन्हा वनवासातच गेले. द्रौपदी सकट सगळे वनवासात गेले. कारण आधी त्यांनी सांगितलं होतं ना, जागा काय जमीन काय सुईच्या तसू नाही तसूवर अर्ध तसूसुद्धा आम्ही जमीन देणार नाही, हे आधी त्यांचं उत्तर होतं. त्याप्रमाणे हे खांडववन सगळ्या ऋषींच्या तिथे सभा भरली की ऋषी कृष्णाचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य सगळ्यांच्या आज्ञेमुळे त्यांना ते खांडववन द्यायला लागलं. त्याने त्याचे इंद्रप्रस्थ आणि ती इंद्रप्रस्थ नगरी आणि ते सिंहासन कोणाला हवं होतं? धृतराष्ट्राला हवं होतं, दुर्योधनाला हवं होतं. आणि दुर्योधनाला हवं होतं, दुःशासनाला हवं होतं. आणि ती त्याने मिळवली. इतके ते चतुर होते. आणि त्यांचं सहाय्य करणारे होते शकुनी मामा. तेच पांडवांना सांगतायत, म्हणजे या उद्धवाला सांगतायत, अरे त्यावेळेला जर ते नुसतं म्हणाले असते की तू पण आमच्या मदतीला ये तर त्यांना ही वेळ आली नसती. पण त्यांच्या दुर्बुद्धीमुळे त्यांना ही वेळ आली आणि त्यांना वनवासात जायला लागलं. पैसा म्हणजे वैभव नव्हे. आणि अशा पद्धतीने हे सगळं जे काय आहे ते पूर्णपणे वनवास भोगून त्यांना भोगावं लागलं. त्याच्यानंतर 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. आणि उद्धवाचे प्रश्न इथे संपलेले आहेत. आणि महाभारत वाचणाऱ्या आम्हा सर्वांचेच प्रश्न आहेत ते उद्धवाने आधीच देवांना विचारलेले होते. ते एकट्या उद्धवाचे प्रश्न नव्हते, आपल्या सगळ्यांचे प्रश्न होते की असं का झालं. आणि म्हणून म्हटलं आहे भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारताना उद्धवाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते की पुढे काय घडणार आहे हे त्याला कळत होते. आणि एकट्या उद्धवानेच प्रश्न नाही तर ते महाभारत वाचणाऱ्या आम्हा प्रत्येक सर्वांच्याच प्रश्न होते, सर्वांच्या डोक्यात हे प्रश्न होते. आणि ते आजही आहेत. हे उद्धवाने आधी देवांना विचारलेले होते. आणि अशा पद्धतीने या सहानुभूती पैसा भरपूर होता. पण अशा पद्धतीने या पांडवांना कौरवांकडून हार खाऊन पुन्हा त्यांना कशाला द्यायला लागलं? वनवासाला द्यायला लागलं. म्हणून म्हणतात ना दुर्बुद्धी. त्या श्रीकृष्णाने तेच सांगितलं आहे की दुर्बुद्धी कशी असते तर आपण जे कर्म करतो ते त्याने विचारलं ना उद्धवाने शेवटचा प्रश्न विचारला की मग तुम्ही त्यामध्ये का नाही पडलात? तुमचं कर्म ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे घडत असतं. कर्माप्रमाणे तुमचं घडेल. त्यांचं कर्म कोणाचं? पांडवांचं कर्म असं होतं कारण त्यांना कोणाची मदत नको होती आणि त्यांना जिंकून दाखवायचं तो कौरवांना. पण झालं सगळं उलटं. आणि म्हणून हे सगळं जे ते कर्माप्रमाणे प्रत्येकजण वागत असतो. आणि कुठलाही संकोच न बाळगता विचार उद्धवाने विचारले. आणि अखेरीला या सर्वांच्या बाजूने सर्व काही होऊन उद्धवाला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळाले. उद्धव खूप रडला यासाठी
त्यालाही वाईट वाटलं आणि प्रजेलाही त्याला त्या प्रश्न विचारताना त्याचे अश्रू वाहत होते डोळ्यातून की असं का घडावं, तुम्ही एवढे त्यांना प्रेमाने लाडके किती संकटातून तुम्ही वाचवलं आणि तुम्ही इथे येऊ नका, एवढी तुम्हाला मस्ती आली होती. मस्तीच म्हणायची त्यांना पांडवांना, कारण आत्ता ते इंद्रनगरीत राहायला जाणार असं त्यांना वाटत होतं, पण अखेरीला त्यांना वनवासातच जायला लागलं. हे काय सांगायचं तात्पर्य की कोणीही आपण गर्व करू नये आणि कुणालाही तुच्छ मानू नये. जो आपला माणूस आहे त्याला कधीही काय करायचं नाही, सोडायचं नाही किंवा दूर लोटायचं नाही. अशा पद्धतीने हे सगळं कार्य प्रत्येकाने करायचं आहे. आणि भगवानाने कुरुक्षेत्रावरती जे हे उद्धवानी यांच्यात चाललेले संभाषण ते इथे संपूर्ण झालेलं आहे. आणि याच्या पुढे हे चारी लोक आता वनवासात गेलेले आहेत. मग युधिष्ठिर सोडून चारी हे एका सरोवराच्या तिथे पाणी प्यायला गेले. पाणी प्यायला गेल्यानंतर तिथून मोठा आवाज आला. ते पाणी हे एका जे यक्ष होता त्या यक्षाच्या मालकीचं ते सरोवर होतं. यक्षाने सांगितलं माझ्या परवानगीशिवाय या पाण्याला हात लावायचा नाही, या सरोवराला कुणी पाणी प्यायचं नाही, पाण्यात डुबकी मारायची नाही. पण या चारी जणांनी ताण लागल्यामुळे डुबकी मारली आणि ते तिथेच मेले. आता पुन्हा पुढचा प्रश्न की तिथे गेल्यानंतर पुढे काय, तर युधिष्ठिराने त्यांना सांगितलं म्हणजे यक्षाने सांगितलं मी काही तुम्हाला प्रश्न विचारेन आणि त्या प्रश्नांची जर उत्तरं दिली तर हे चारीजणं जिवंत होतील. आणि ही प्रश्नांची उत्तरं आपण उद्या पाहूया, कारण प्रश्न खूप आहेत. मी 200 प्रश्न भागवतात सांगितलेले आहेत, पण आपण फक्त 15 ते 20 प्रश्न पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, सगळ्यात मोठं कोण, माता पिता अमुक तमुक, आकाशाप्रमाणे कोण आहे, हे सगळे अनेक प्रश्न आहेत. तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तरच हे जिवंत होतील. आणि युधिष्ठिराने प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आणि म्हणून पुन्हा चारी पांडव जिवंत झाले आणि वनवासात जंगलाबंगल्यातून भटकू लागले. आणि ते भटकताना सुद्धा त्यांना यत्किंचितही कशाची काळजी नव्हती. तिथे श्रीकृष्ण पुन्हा गेले आणि काय सांगितलं ते उद्याच्या आपण प्रवचनामध्ये किंवा ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बघूया. पण आज आत्ता असं झालेलं आहे की पांडवांना वनवासात 12 वर्ष आणि 1 वर्ष अज्ञातवासात कौरवाने पाठवलं. आणि आता त्या इंद्रनगरीचं सिंहासन, कोण सिंहासनावरती बसलाय, दुर्योधन सिंहासन, त्याची मनोकामना पूर्ण झाली. विवेक बुद्धी आणि पैसा या 2 गोष्टीमुळे त्यांना हे सगळं सौख्य लाभलं आणि हे मात्र वनवासात निघून गेले द्रौपदी सकट.